हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हनिंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज पण मी संध्याकाळी शूट चालू केला आहे. आत्ता वाजले संध्याकाळचे 4:30 आणि मी निघाली आहे मुलीला घ्यायला शाळेत. तर तिची शाळा घरापासून साधारण 1-1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर मी कधी कधी वॉकिंगच येते आणि इथे खूप छान वाटतं असं जंगलमधनं वॉक करत जायला. आणि मी आता घरी गेल्यावर स्नॅक्स पण बनवणार आहे, कारण घरी माझी मोठी मुलगी पण आलेली असेल आणि थोड्या वेळात नवरा पण येईल. तर सर्वांसाठी खायचंही बनवायचं आहे आता मला. तर तुम्ही बघू शकताय तिकडे लास्टला तिची शाळा आहे. आणि आता मी पोचली आहे घरी. आणि घरी आल्यावर मी स्नॅक्समध्ये बनवणार आहे हराभरा कबाब आणि चिली चीज नगेट्स आणि चिकन नगेट्स. हे सर्व असं फ्रोझन मिळतं इथे. मग घरी आलं का हे पटकन होतं, कारण दिवसभराचे सर्वच दमलेले असतात. मग हे जे इन्स्टंट होतं ते मी बनवते. तर इथे मी कबाब्स ठेवले आणि चिली चीज, आणि साईडला माझा चहाही रेडी होतो आहे. तर इथे बघू शकता चहाला छान अशी उकळी आलेली आहे. आणि चहा होतो तोपर्यंत माझे नगेट्स वगैरे पण रेडी होतील. तर आम्ही सोबतच खाऊ ते चहा आणि नगेट्स. आणि आता हे नगेट्स बघू शकता तुम्ही होत आलेले आहे. चिली चीज, हराभरा कबाब आणि चिकन नगेट्स. हराभरा कबाब मी डीप फ्राय नाही करत, तसेच ठेवते. आणि ग्रीन चटणीसुद्धा बनवलेली आहे मी इथे. ग्रीन चटणीबरोबर खाणार आहोत. आणि आज लॉन्ड्रीसुद्धा आहे आमची. तर इथे संध्याकाळी तुम्ही कधीही दिवसभरातली लॉन्ड्री बुक करू शकता, पण आम्ही संध्याकाळचा स्लॉट घेतो जनरली 6 ते 9चा एव्हरी वेनेसडे. आठवड्यातनं एकदाच कपडे धुतले जातात. आठवड्याभराचे कपडे मी साईडला लॉन्ड्री बॅगेत ठेवते. ती समोर तुम्हाला लॉन्ड्री रूम दिसते आहे, तिथे जावं लागतं. तर मी तुम्हाला ती मधूनसुद्धा दाखवणार आहे का कशी आहे लॉन्ड्री रूम आणि ती कशी ऑपरेट होते. तर आपण याचं एक ॲप असतं लॉन्ड्री रूम बुक करण्याचं, त्याच्या थ्रू करायचं असतं. आणि हे आपण महिन्याभरात 6च वेळा लॉन्ड्री बुक करू शकतो. त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला करता येत नाही. तिकडे माझं घर दिसतंय तुम्हाला आणि ही लॉन्ड्री रूम. तर इतकंच अंतर आहे घर ते लॉन्ड्री रूम. काही घरांच्या इथे बिल्डिंगमध्येच बेसमेंटला सुद्धा असतं, पण आमचं बिल्डिंगच्या बाहेर आहे. तर आता मी तुम्हाला दाखवते. जर आपण बुक केलेली असेल तरच हा टॅग ॲक्टिवेट होतो आणि मग हे डोअर ओपन होतं. हे पहिलं डोअर तर नॉर्मली ओपन होतच राहतं, पण हे जे आता मी दुसरं तुम्हाला दाखवते का इथे हा छोटा स्क्रीन आहे आणि टॅग लावून मगच हे दार ओपन होतं इथलं सेकंड डोअर जे आहे. आणि इथे आपण मध्ये एंट्री केल्यावर बघू शकतोय का इथे 3 सेट्स आहेत लॉन्ड्रीजचे. रूम नंबर 1 जिथे तुम्हाला दिसत आहेत 2 वॉशिंग मशीन आणि 1 ड्रायर. तर सेम असा सेटअप तिन्ही यांचा आहे की ही आहे 2 नंबरची सेटअप. इथे पण 2 वॉशिंग मशीन आणि 1 ड्रायर. आपण बुक करताना केला होता 3 नंबरचा. तर तुम्ही बघू शकता का इथे सुद्धा आहे 2 वॉशिंग मशीन आणि 1 ड्रायर. आणि हे इमर्जन्सीचं असतं, जेव्हा इमर्जन्सीमध्ये एखाद्या वेळेस आपल्याला पटकन कपडे धुवायचे असतील. पण याच्यात छोटे असतं हे मशीन आणि एकच ड्रायर आणि एकच वॉशिंग मशीन असतं. तर आता मी याच्यामध्ये सर्व कपडे टाकून घेणार आहे. आणि ड्रायरमध्ये मी छोटे कपडे टाकत असते, मोठे कपडे मी रूममध्ये टाकते वाळायला. तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेल. तर आता मी याच्यामध्ये पावडर टाकून घेते. तर इथे 4 स्लॉट्स असतात तुमचे पावडर टाकण्यासाठी. आणि म्हणजे 3 असतात पावडरसाठी आणि 1 असतं तुमचं सॉफ्टनरचं. तर आता मी ते सर्व टाकून घेते आहे. आणि हे सॉफ्टनरसुद्धा टाकलं आहे, ज्याच्याने छान सुगंध येतो कपड्यांना. आणि मग इथे आता मी केलं आहे मशीन स्टार्ट. आणि याला साधारण 45 मिनटं ते 50 मिनटं लागतात एक मशीनचं सायकल कंप्लीट व्हायला. तर हे दोन्ही मशीनमध्ये मी कपडे टाकलेले आहेत आणि केलं आहे चालू. तुम्ही बघू शकताय की आता मशीन झाले चालू. पण मी आत्ता ड्रायरचं काम नाही आहे, मी नंतर तुम्हाला दाखवेल. तर ही अशा ट्रॉलीज असतात इथे. आणि ह्या आहेत इथल्या रूम्स जिथे आपण कपडे वाळत टाकू शकतो. पण तेवढ्या वेळ आता कपडे होत आहेत तोपर्यंत मी करणार आहे पावभाजी. तर पावभाजीसाठी मी घेतल्या आहेत सर्व भाज्या चिरून. मी याच्यात बीटसुद्धा टाकते, ज्याच्याने रंग खूप छान येतो. तर आता ह्या सर्व भाज्या ज्या मी चिरून घेतलेल्या आहेत त्या मी टाकणार आहे कुकरमध्ये शिजायला. तर तुम्ही बघू शकताय का मी आता इकडे गॅस केला आहे चालू आणि कुकर ठेवला आहे तापायला. आणि त्याच्यात मी आता टाकते आहे. आता मगाशी ज्या कट केलेल्या भाज्या होत्या त्या सर्व भाज्या टाकून घेते आहे. गाजर, बीटरूट, बटाटा आणि कॉलीफ्लावर ह्या 4 भाज्या घेतल्या आहे. शिमला मिरची आणि हिरवे वाटाणे फ्रोझन आहे, हिरवे मटार, त्याच्यामुळे मी ते नंतर टाकते कांदा परतवताना त्याच्यात.
आणि याच्यात मी आता पाणीसुद्धा टाकलं 1 ग्लास आणि आता कुकर बंद करून याच्या 2-3 शिट्ट्या घेईल. आणि इकडे मी कुकर होईपर्यंत कांदा, टमाटा, शिमला मिरची, मटार चिरून घेतलं आहे सर्व. आणि आता तोपर्यंत माझा कुकरसुद्धा झालेला आहे. तर आता हे मॅश करून घेते मी छान असं. बीटरूट मॅश करायला थोडा प्रॉब्लेम होतो म्हणून मी थोडा बाहेर वेचून काढला आहे, मग मॅश करून परत टाकला आहे त्याच्यात. इकडे भाजी बनवण्यासाठी मी कढईसुद्धा तापायला ठेवलेली आहे आणि मी तेल आणि बटर मिक्स करून भाजी बनवते. 1 चमचा तेल आणि 1 डॉलप बटरचा. आणि माझी इथे पावभाजीसुद्धा झालेली आहे छान रेडी. आणि आता तिचा रंग तुम्ही बघू शकता किती सुंदर आला आहे. आणि मी फक्त कोथिंबिरीने थोडी गार्निश करते तिला आणि एकदा छान मिक्स करून घेते. आणि इकडे मी घेतला आहे लिंबू, कांदा आणि कोथिंबीरसुद्धा. आणि आता मी जाणार आहे परत लॉन्ड्रीमध्ये कपडे वाळत टाकण्यासाठी. इथे या कचऱ्याच्या बॅग्स असतात ज्या ओल्या कचऱ्यासाठी वापरल्या जातात, त्यासुद्धा इथेच ठेवलेल्या असतात. तर आपले मशीन झाले होते सर्व दोन्हीसुद्धा. मग मी आता त्यातले सर्व कपडे काढून घेते आहेत दोन्ही मशीन्समधले जितके कपडे होते ते सर्व. आणि मग छोटे कपडे मी ह्या ड्रायरमध्ये टाकणार आहे. छोटे कपडे ड्रायरमध्ये सुकून जातात, पण मोठे कपडे इतके जास्त सुकत नाही पूर्ण असे कोरडे. तर मोठे कपडे कसे सुकवते ते दाखवते. तर इथे असतात ह्या ड्राइंग रूम्स. ज्या नंबरची आपण लॉन्ड्री घेतली असते त्याच नंबरच्या रूममध्ये आपण कपडे वाळत टाकायचे असतात. तर तुम्ही बघू शकताय मध्ये असे मोठे मोठे रॉड्स आहेत. हे असतं त्याचा स्विच जो ऑन केल्याने इथलं ड्रायर ऑन होतं. आणि मग इथे एकदम गरम अशी वाफ तयार होते, त्याच्याने 1 तासात कपडे कडक एकदम सुकून जातात. तर हे होल्स जे आहे ह्या रॉड्समध्ये, यातनं ती गरम हवा येत असते. तर आता मी छान कपडे सर्व वाळत टाकून घेते पटकन आणि मग तुम्हाला परत एकदा दाखवते. तर आता मी हे सर्व कपडे टाकून घेतले वाळत आणि फॅनसुद्धा ऑन केला आहे. आणि तिकडे लास्टला तुम्ही हे होल्स जे यातनं जी गरम हवा येत राहते त्याच्याने सुकतात. आणि लास्टला जे मशीन आहे त्या मशीनमधनं गरम हवा येत असते, ज्याच्याने ह्या रूममध्ये छान हीट तयार होऊन लवकर सुकतात. आणि छोटे जे कपडे उरले होते ते सर्व मी टाकले आहेत ह्या ड्रायरमध्ये. आणि हे ड्रायरसुद्धा साधारण 45 मिनटं घेतं. आता हे 45 मिनटात ड्रायर होईल. आणि इकडे मी तुम्हाला दाखवते आयर्निंगचं कसं. इथे रोल प्रेस असते, याच ड्रायर रूममध्ये असते. आपण ही 3 तासात आपल्याला जो लॉन्ड्री टाईम असतो त्याच्यात कितीही कपडे आपण आयर्न करू शकतो. तर हे असं कपडा ठेवायचा आणि त्याचं फ्लॅप बंद केलं का ते ऑटोमॅटिकमध्ये जातं आणि प्रेस होऊन असं परत कपडा बाहेर काढला की आपला टी-शर्ट बाहेर येतो. तुम्ही बघू शकता किती छान कडक अशी प्रेस झाली आहे. आणि आपली सर्व लॉन्ड्री वापरल्यावर इथे क्लिनिंगचं मटेरियल ठेवलेलं असतं. पूर्ण लॉन्ड्री परत सर्व क्लीन करून घ्यायची आणि मग आपण जाऊ शकतो. तिथे खाली जी डस्ट वगैरे पडते आपल्या कपड्यांमुळे ती. आणि घरी आल्यावर मी ब्रेड केला होता गरम, बटर लावून छान. आणि इथे पावभाजी आता आम्ही मस्त एन्जॉय करणार आहोत, कारण परत 1 तासाने मला वाळलेले कपडे घ्यायला जायचं आहे. तर तुम्ही बघू शकताय की किती सुंदर पावभाजी दिसते आपली मुंबई स्टाईल एकदम. तर थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. आणि मला नक्की कळवा तुम्हाला कशी वाटली पावभाजी. बाय बाय, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. माझ्या चॅनलला लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईबसुद्धा करा. बाय.